नमस्कार. विचारधारा. लेखक श्रीकांत मोरे. लेख 20. शत्रू. आपला शत्रू कोणीच नसतो. मीच माझा मित्र आणि मीच माझा शत्रू असतो. जगात स्वतःवर विश्वास ठेवला की सगळं काही कळतं. खरंच आपणच उगीच घाबरत असतो. थोडी मनाची समजूत काढली, मी मृत्यूला घाबरणार नाही, मग रणांगणात सहज पुढे आपण जाऊ शकतो. वारंवार मृत्यूबरोबर असताना न घाबरता झोकून द्या. मृत्यू केव्हा तरी येणारच आहे हे निश्चित आहे. मग त्याच्या विचारामध्ये आत्ताचा का चांगला वेळ घालवायचा. सतत त्यावर आपण मात करू. मृत्यूला दुर्लक्षलेली माणसं खूप जगतात. नवे आयुष्यभर त्यांना काहीतरी करण्याचा मार्ग सापडत असतो. त्यातच ते मग्न असतात. मृत्यूला त्यांनी दैनंदिन जीवनातून बाजूला केलेले असते आणि मग जगण्याचा अर्थ त्यांना गवसलेला असतो. साऱ्या सापेक्ष भावनांना महत्व द्यायचे नसते. जे मला सुख ते इतरांना दुःख वाटू शकते. माझे सुख असते. मीच माझा शत्रू असतो. मीच माझा मित्र असतो. म्हणून जीवनात मी आहे, पण मीपणात याचा अर्थ सर्वांच्या बरोबर मी एक असा आहे तोच घ्यावा. सर्वांबरोबर मी एक, सर्वांसाठी मी, मग शत्रू राहत नाही. भावनिक, काल्पनिक सारे विचार शत्रूला घाबरतात. हा शत्रू मीच निर्माण केलेला असतो. माझ्या भविष्य विश्वास, भावविश्वास तो राहत असतो. म्हणून अशा शत्रूला निर्माणच करायचे नाही. हे मना, मी ब्रह्म आहे, तर शत्रू कुठला घरता हे मनात आपण रुजवलं पाहिजे. म्हणजेच जीवनात अजात शत्रू म्हणून आपल्याला जगता आलं पाहिजे. लेख 21. अनुभव घ्यावा. चटकन परिस्थितीचं भान येतं, परंतु चूक आली लक्षात तर चूक दुरुस्त केली पाहिजे. चुकीचे प्रायश्चित्त, चूक दुरुस्त केली तर प्रगती करायची आहे हे आपल्याला जमलं पाहिजे. चुकांना घाबरून काहीच न करणं म्हणजे जीवनात भरकट निघून. प्रगतीचा टप्पा चुका आणि शिस्त यातून जातो. चुकांचे निरीक्षण करा. अनुभव नाही आले म्हणून एखादं काम करणं टाळू नका, ते योग्य नाही. अनुभव, काम नवनवीन करण्यातूनच येत असतो. सतत योग्य प्रयत्न करीत राहणे म्हणजे सतत नवीन अनुभव घेणे असते. निर्मितीचा छंद लागतो. अनुभव प्रयोगशीलतेतून येतो, म्हणून अनुभव सतत घेणे योग्य असते. अनुभव ही शिक्षणाची खाणच आहे असं समजा ना. ही यशाची मोठी शिदोरी असते. अनुभव ही तर यशाची खरी गुरुकुल्ली. धन्यवाद. याच विचारधारा या पुस्तकासाठी माननीय भास्कर चंदनशिव यांनी या पुस्तकासाठी त्यांची प्रस्तावना दिलेली आहे, तर ती आपल्या माहितीसाठी मी या ठिकाणी अभिवाचन करत आहे. भास्कर चंदनशिव हे 28व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. प्रस्तावना. विचाराला दिशा देणारी विचारधारा. श्रीकांत मोरे एक प्रशासकीय सेवेतील एक महत्वाचे नाव. प्रशासनाचा ओझ राखून साहित्याच्या क्षेत्रात धडपडणारे एक उमदे व्यक्तिमत्व. त्यांचा माझा परिचय फारसा जुना नाही. मराठवाडा साहित्य संमेलन उस्मानाबाद च्या निमित्ताने आम्ही एकमेकांना भेटलो आणि कायमचे एकमेकांचे झालो. त्यांनी आई नावाचा कविता संग्रह आणि विचार तरंग नावाचे लेख संग्रह भेट म्हणून दिले आणि आम्ही कायमचे साहित्यिक मित्र झालो. आईचे विविध रूप ज्या मूल्य भावनेने श्री मोरे यांनी व्यक्त केली तितकंच व्यापकत्व साहित्य क्षेत्रात मला अभावानेच जाणवले. माणूस निर्मळ, निर्भेळ, पारदर्शी म्हणूनच मला माझा वाटला. आपलं मन, आपला अनुभव समजवून, सजवून, नटवून लोकांना सांगावा असं या माणसाला कधीही वाटलेलं नाही. हे त्यांच्या त्या निर्मळपणाचं पहिलं लक्षण त्यांच्या लेखनातून मला जाणवलं. लेखन गद्य असो किंवा पद्य असो, त्यांनी मुक्त लेखन केलेले आहे. त्यांचे वाङ्मयीन निकष काही असो, मला स्वतःला जेव्हा जेव्हा लिहावसे वाटले तेव्हा मनमुक्तपणे, बंधमुक्तपणे एकदाच पेन टेकवलं की भरभर विचारधारा कागदावर यायला लागतात. हे त्यांच्यासाठीचे मनोनिवेदन मोठे बोलके आहे. याच पद्धतीने त्यांनी आतापर्यंत भावलेले रंग काव्य, भावरंग, भावसुमने, स्नेह कविता, आई इत्यादी प्रकाशित अप्रकाशित लेखनातून साकारलेले आहे. सहजता हा त्यांचा लेखन धर्म प्रस्तुतच्या विचारधारा या लेखन संग्रहातून व्यक्त झालेला आहे. आई या नातेसंबंधाच्या भावमूल्यांची आत्मसंवादी राहून श्री मोरे यांनी आपली काव्यदृष्टी जगवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मातृभक्ती मूल्यभाव विविध स्तरातून त्यांनी व्यक्त केलेला आहे. वर्तमानाला बहान देणारी त्यांची कविता महत्वाची आहे. प्रस्तुतच्या संघात श्रीकांत मोरे यांचा एक वेगळाच पैलू वाचकांच्या ध्यानी येणार आहे, ज्याला रूढ अर्थाने चिंतन म्हटले जाते. तशा काही चिंतनिका त्यांनी सरळपणे अल्पाक्षरात नोंदवलेल्या आहेत. चिंतनाला निमित्त झालेले व्यवहारातील काही शब्द निमित्ताला कारण झालेले आहेत. मुक्त कल्पनांचा आधार घेऊन श्री मोरे मत आणि कल्पना विस्तार करीत जातात. उदाहरणार्थ संशय, किंमत, प्राइस, व्हॅल्यू, मर्यादा
बदल, सहज, कठीण इत्यादी अनेक शब्दांचा विस्तार चिंतन पातळीनं व्यक्त करीत जातात. साध्याही विषयामध्ये आशय मोठा किती आढळे या उक्तीप्रमाणे सध्याही शब्दातून अर्थांच्या आशयापर्यंत अनेक छटा श्री मोरे यांनी दाखवून दिलेल्या आहेत. त्यातील व्याप्त अवकाश शोधण्याचा त्यांचा प्रयत्न सदरील लेखनातून होत राहतो. तसंच आजच्या मूल्य व्यवस्थेच्या पडझडीच्या काळात आणि बाजारूपणाच्या मुक्त स्पर्धेच्या काळात श्री मोरे एका निष्ठेने मूल्यांचा आग्रह धरून आहेत. हे महत्वाचे आहे. माणूस आणि त्याचे माणूसपण त्यांना महत्वाचे वाटते. मातृत्व, निष्ठा, त्याग, सत्य, संवेदनशीलता त्यांना अतिशय महत्वाचे वाटते. एका व्यापक सद्भावनेतून सद्भावनेसाठीच त्यांनी लेखणी हाती धरलेली दिसते. त्यांनी साधलेला हा लेखन संवाद केवळ सद्भावनेपोटी साधलेला महत्वाचा मित्र संवाद म्हणून सुद्धा महत्वाचा वाटतो. पण त्यांची भूमिका उपदेशकाची अजिबात नाही हे लक्षातही येते. आपले कुटुंब, त्यातील नातेसंबंध, समाजबंध जपावेत, जोपासावेत असा साधा वाटणारा मित्र सल्ला मूल्य भावनाला जागृत करीत राहणारा आहे. शैलीचा निर्मळ, निर्भेळ, नितळ आणि पारदर्शीपणा राखून श्री मोरे बोलत राहतात. कधी मनाला तर कधी जनाला. त्यांचा हा भावरंग विचाररंगात साकारलेला आहे. हे साकारणे मात्र प्रामाणिक आहे. आजच्या व्यवहारी जगात या विचारनोंदी काहीशा भाबड्या वाटण्याची शक्यता आहे. पण त्यातील निर्मळ आणि सच्चेपणाचे निश्चितच वाचक स्वागत करतील हा तितकाच निर्मळ विश्वास मला वाटतो. धन्यवाद. भास्कर चंदनशिव. विचारधारा या लेखासाठी, या पुस्तकासाठी श्रीकांत मोरे यांचे दिलेलं मनोगत. आईच्या आशीर्वादाने आणि प्रेरणे. रसिक हो, ज्या दोन स्वरांनी माणूस घडतो तो आई शब्द मनात नसानसात कितीतरी बदल घडतो. जसं आई या शब्दाचे महात्म्य वर्णन करताना शब्द सूर तोकडे वाटतात, तसंच कोणत्याही भावभावना शब्दात मांडताना होतं. भावभावना, विचार, चिंतन, मनन, अनुभव, निरीक्षण यातून उत्पन्न होतात. अचानक कधीही, कोठेही, केव्हाही त्यांचा लहान अथवा मोठ्या स्वरूपात मनात उद्रेक होतो. त्याला बंधनं ठाऊक नसतात. बंधनात लिहिणे मग कसं शक्य आहे? जे चिखलात उमललेले कमळ आहे ते तिथंच छान दिसतात. नारळचे झाड बागदार, वेडेवाकडे असते, परंतु त्याची उंची मनाला मोहविते. त्याप्रमाणे मला स्वतःला जेव्हा जेव्हा लिहासं वाटतं तेव्हा मनमुक्तपणे, बंधमुक्तपणे एकदाच पेन टेकवलं की भरभरा विचारधारा कागदावर यायला लागतात. त्यामागे कोणीतरी प्रेरणा देणारे असते. मग शब्द लिहावसे वाटताना विचारांचा वेग शब्दात राहत नाही. कितीतरी विचार, भावभावना तसेच निघून जातात, पुन्हा आठवत सुद्धा नाही. गारा वेचून हातात किती वेळ राहणार? तसंच विचार येतात. कागदावर लिहिताना काही विरघळूनही जातात. मी कधीच कष्टप्रद लिहिण्याचा प्रयत्न केला नाही. मनाची अत्यंत भावनिक अवस्था मला लेखनाला प्रवृत्त करते. कितीतरी वेळा एखादं लेखन केलं की पुन्हा कित्येक दिवस पावसाविना दुष्काळ अशी माझी अवस्था असते. पण मला स्वतःला लिहायला जे प्रवृत्त करते ते लिखाण कसे, कोठून येतं? जिवंत झरा जसा पाझरत असतो तसंच पाझरत मनात वरचेवर फुटतात आणि मग थांबून थांबून लिखाण होते. कविता असो, लेख असो किंवा हे माझं मनोगत असो, यामध्ये एकदा पेन कागदावर टेकवलं की भराभरा विचारांचे लोट वाहत येतात आणि मग शेवटच. त्यामुळे काही वेळा मी स्वतः जेव्हा वाचतो तेव्हा मलाही असं वाटतं की मी हे केव्हा बरं लिहिलंय, कुठून बरं हे विचार माझ्या मनात आले असतील, कसे आले असतील, सारं कसं अनाकलनीय. असो, ही तो श्रींची इच्छा. माझा अनंत शक्तीवर विश्वास आहे. अशी शक्ती पृथ्वीवर अथवा अवकाशात निश्चितच कुठेतरी आहे. ती पंचमहाभूतावरती नियंत्रण ठेवते. कसे ते मला ठाऊक नाही. कार्य माझ्याकडनं घडवून आणते. खूप वेळा लिहायला बसलो की विचारधारा जणू एका नदी दुसऱ्या नदीला मिळते तसा मनात अचानक संगम होऊन वेगळीच विचारधारा न ठरवलेली प्रवाही होऊन जाते. हे सारं माझ्या परिवाराला कळावं, माझ्यावर प्रेम करणार असंख्य मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना कळावं, एवढीच एक इच्छा. शेवटी या साऱ्यांचा समाज होतो म्हणून सर्वांनाच हे माझे विचार प्रकाशित करावेत आणि ते समजावेत या कामी पुढाकार घेतलेला आहे तो आमच्या मनोरमा परिवारातील सर्वांनी. हे मनोगत अधिक न लांबवता मी एवढंच म्हणतो की जे जे मला लिहावंसं वाटलं ते माझ्या विचारातून उत्स्फूर्तपणे बाहेर आलेले पडलेले थेंब आहे, तुषार आहे. कदाचित पाऊस नसेल, पण यामधून पहिल्या पावसाच्या मातीचा सुगंध तुम्हाला जाणवला तर रसिक हो, मला तुमचं प्रेमाचे बोल फक्त कळवा. धन्यवाद. आपला श्रीकांत मोरे यांचा फोन नंबर आहे 7020 6 0000